नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण भूगोलाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे GS1 मध्ये जिओग्राफी हा विषय आहे आणि आपण राज्यसेवा मुख्यबद्दल शिकत आहोत। परंतु मित्रांनो, राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करता करता प्रिलियमलाही कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि मुख्यलाही कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। आता आपली शिकवण्याची पद्धत अशी असणार आहे। आता मी पहिला चॅप्टर घेणार आहे, भारताचा राजकीय भूगोल। हा चॅप्टर घेणार आहे मी, भारताचा राजकीय भूगोल। आणि हा चॅप्टर झाल्यानंतर त्यानंतर एक चॅप्टर घेत जाईल आणि चॅप्टर झाला की लगेच प्रश्न, चॅप्टर संपला की लगेच प्रश्न, म्हणजे भारताचा राजकीय भूगोल झाला की यावरचे प्रश्न। आणि हेही प्रश्न अशा पद्धतीचे की राज्यसेवा मेन्सला मुख्यला जे प्रश्न विचारले जातील, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आपण प्रश्न घेणार आहे। म्हणजे प्रत्येक चॅप्टरच्या मागे आपण कमीत कमी 2, म्हणजे हा चॅप्टर आहे। आता पुढचा जो चॅप्टर आहे की भारताचे 5 प्राकृतिक विभाग, आता त्या चॅप्टर मागे आपण कमीत कमी 10 प्रश्न मी तुमच्याकडून लिहून दाखवणार आहे। आणि विशेष म्हणजे लिहूनच नाही, प्रश्नच नाही, प्रश्न आणि प्लस उत्तर अशा पद्धतीने आपलं होईल। आता पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करू, भारताचा राजकीय भूगोल। बघा आता काय काय आहे, तुम्हाला माझी ओळख माहितीच आहे। भारताचा राजकीय भूगोल, भारताची पार्श्वभूमी। भारताची पार्श्वभूमी बघा, भारताची संस्कृती तुम्हाला माहिती आहे किती वर्षापूर्वीपासून जुनी आहे, जवळजवळ 5000 वर्ष जुनी इतकी संस्कृती आहे। आता भारत संस्कृती, आता तुम्हाला माहिती आहे राम मंदिराची स्थापना झाली आहे आणि भारताला भारत हे नाव कसं पडलं, इथून सुरुवात होते बरोबर ना। किंवा भारताची निर्मिती कशी झाली आहे, म्हणजे सिंधू नदीच्या, सिंधूचा उच्चार यच झाला, नंतर सिंधू, हिंदू सिंधू संस्कृतीवरून हिंदू संस्कृती नाव पडलं आणि परत ते नाव पडल्यानंतर पुढे धर्मात रूपांतर झालेलं आहे। आपण एक गोष्ट बघू आणि राज्यसेवा मुख्यला पूर्वला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, पार्श्वभूमी बघताना सर्व डिटेलमध्ये माझ्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे, कारण आपलं लेक्चरांमध्ये हे पहिलं लेक्चर आहे। पहिले आपण जे 6 लेक्चर घेतलेले आहे, 6 लेक्चर मी तुम्ही पहिल्यांदा ते बघायचे, नंतरच हे सिलेबस टाईप हे लेक्चर बघायचे आहे। सुरुवात तिथून करायची आहे, म्हणजे पहिल्यांदा अभ्यासक्रम बघायचा आहे, अभ्यासक्रम नंतर कुठले पुस्तक वाचायचे हे बघायचे आहे, नंतर NCERT बद्दल NCERTचे कसे वाचायचे, महाराष्ट्र बोर्डचे कसे वाचायचे हे बघायचे आहे। ते लेक्चर झाल्यानंतर उत्तरे कसे लिहायचे ते बघायचं आहे, नंतर नकाशाचा वापर प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने करायचा हे बघायचं आहे, आणि ते झाल्यानंतर आपले भूगोलाचे उत्तरे कसे लिहायचे हे असे 6 लेक्चर बनवलेले आहे बरोबर। पहिल्यांदा ते बघून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर आपण इथे अभ्यासक्रमात यायचं आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं भूगोलासाठी काय करायचं आहे, कसं करायचं आहे, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे। आपली सभ्यता आणि संस्कृती किती वर्षापासून जुनी आहे सांगितलं, 5000 वर्षापासून जुनी आहे। बघा, मध्य आणि दक्षिण भारतातील उत्खनन झाले आणि मध्य आणि दक्षिण भारतात उत्खनन झाले त्यावेळेस कुठली संस्कृतीचे अस्तित्वात लक्षात आले होते, पोलिओलिथिक संस्कृतीचे अस्तित्व लक्षात आले होते। कुठली बघा लक्षात राहू द्यायचं आहे, पोलिओलिथिक संस्कृती हे। नंतर याचप्रमाणे ईशान्य भारत असो, जम्मू काश्मीर असो, गंगेचे खोरे असो, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये निओलिथिक संस्कृतीचे पुरावे आढळतात। खालच्या म्हणजे आपला भारत आहे, इथे बघा तुम्हाला मी PDF सुद्धा दाखवणार आहे, याचा मॅप सुद्धा दाखवणार आहे। आपला भारत आहे, इथे खालच्या साईडला मी कुठली संस्कृती सांगितली, पोलिओलिथिक संस्कृती सांगितल्या। मध्य आणि दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारताला दक्षिण पथ सुद्धा म्हटलं जात होतं आणि विंध्य पर्वताच्या वरती याला आर्यवर्त सुद्धा म्हटलं जात होतं, ब्रह्मर्षी किंवा ब्रह्मवर्त सुद्धा म्हटलं जात होतं। आणि वरच्या साईडला निओलिथिक संस्कृतीचे, उत्तर भारतामध्ये निओलिथिक संस्कृती अस्तित्वात आली आहे। अशा पद्धतीने आपण एक बघणार आहोत, माझ्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचे आहे। 1921-22 उत्खननात काय ब्रांज आणि कांस्यकालीन संस्कृतीचा शोध लागलेला होता। भारतीय इतिहासात ऋग्वेदाचा काळ एकदम महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण आपले वेद तुम्हाला माहिती आहे कोणकोणते वेद आहे आपले, ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे आणि अथर्ववेद आहे, असे 4 वेद आहे। या 4 वेदांपैकी ऋग्वेदाचा जो काळ होता हा एकदम महत्त्वाचा टप्पा होता। जेव्हा आर्य लोकांनी सप्तसिंधू प्रदेशामध्ये वसाहत केल्या त्याला काय म्हणून ओळखलं जाऊ लागलं, भारतवर्ष।
सप्तसिंधू. आता सप्तसिंधू म्हणजे कोणता आला? सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्या. सिंधू नदी अशी जम्मू काश्मीरवरून वाहत जाते, आता लडाख या केंद्रशासित प्रदेशातून वाहते आणि नंतर पाकिस्तानमध्ये. पहिले पाकिस्तान सुद्धा भारताचा भाग होता 1947च्या पहिले. सप्तसिंधूमध्ये आता कोणकोणत्या नद्या आहे इथे बघा, सबीराची, झाशी, बरोबर ना, झाशी. पहिल्यांदा ह्या खोऱ्यांच्या नद्यामध्ये लोक राहिलेले होते, आर्य लोक आलेले होते, नंतर ते बाजूला पसरलेले होते. इथे सतलज आहे, बियास आहे, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू, याला सप्तसिंधूचा प्रदेश म्हटलं जातो. आणि याला सुरुवातीला कोणत्या नावाने संबोधले गेले? भारतवर्ष या नावाने संबोधले गेले. भारताची नावे तुम्हाला माहिती आहे, भारत आहे, इंडिया आहे, हिंदुस्थान आहे आणि आर्यवर्त आहे. भारताची उत्पत्ती ग्रीक भाषेतून, याचा अर्थ काय होता? इंडिओची भूमी, म्हणजे इंडिओची भूमी, असा ग्रीक भाषेतून काय म्हटलं जातं? इंडिओची भूमी. आणि इंडस हा शब्द कोणत्या भाषेत आहे? लॅटिन भाषेमध्ये आहे. पार्शियन व ग्रीकांनी इंडसवरून सिंधू नदीचा विस्तार करून याला काय नाव दिलेलं आहे? हिंदुस्थान नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, हिंदुस्थान हे नाव कोणी दिलेलं आहे? पार्शियन आणि ग्रीकांनी दिलेलं आहे. पार्शियन आणि इतर दक्षिण आफ्रिकेतील भाषेत काय म्हटलं जातं? हिंदूंची भूमी असे संबोधले जाते. भारताला हिंदूंची भूमी. पार्शियन भाषेमध्ये यसचा उच्चार काय होतो? यसचा उच्चार एच होतो, म्हणजे सिंधूचा उच्चार सिंधू, यसचा उच्चार एच झाल्यामुळे काय झालेला आहे? हिंदू उच्चार झालेला आहे. म्हणून हिंदू संस्कृती असं अस्तित्वात आलेलं आहे. सिंधूच्या पूर्वेकडील भूमी हिंदुस्थान आणि पुढील काळात पूर्वेकडे सरकला, गंगेच्या खोऱ्यातील विस्तार झाला. ज्यावेळेस गंगेच्या खोऱ्यात विस्तार झाला म्हणजे इथून सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंतचा होता, याला भारतवर्ष किंवा सिंधू वरून हिंदू असं नाव पडलेलं होतं. आणि पुढे गंगेच्या खोऱ्यात विस्तार झाला आणि गंगेच्या खोऱ्यातला हा पूर्णचा पूर्ण प्रदेशाला ब्रह्मर्षी किंवा ब्रह्मवर्त असं संबोधले जाऊ लागलेले होते. आपण फक्त भारताचं नाव बघत आहे. हिमालय इथे विंध्य पर्वत, हिमालयापासून तर विंध्य पर्वतापर्यंत लोकांनी अस्तित्व केलं होतं, राहायला सुरुवात केली होती. कुठले लोक होते? आर्य लोक होते, आर्य. म्हणून या भागाला आर्य लोक तिथे राहत होते. या भागाला कोणतं काय संबोधलं जात होतं? आर्यवर्त. लक्षात ठेवायचं आहे, आर्यवर्त हा भाग आर्यवर्त होता. विंध्येच्या दक्षिणेकडील द्रविड वसाहती होत्या, म्हणून याला द्रविड वसाहती आपण अजून पण म्हणतो. तुम्ही उत्तर भारतीय आहे, तुम्ही दक्षिण भारतीय आहे, म्हणजे खालचे कुठले वंशाचे आहे? द्रविडियन वंशाचे लोक आहे असं आहे भारतामध्ये, त्याला दक्षिण पद असे संबोधले जातात. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी भागास भारतवर्ष किंवा भारत असे संबोधले जातात. वायुपुराणामध्ये दुशांत राजाचा मुलगा होता मित्रांनो, त्या मुलाचं नाव काय होतं? भारत होतं. या भारत नावावरून आपल्या देशाला काय नाव पडलेलं आहे? भारत हे नाव पडलेलं आहे. तुम्ही हे बघितलेलं आहे. पुढे दुसरी गोष्ट की प्रभू रामचंद्राचा भाऊचं नाव काय होतं? भावाचं नाव काय होतं? भरत नाव होतं. या भरत नावावरून भारताला भारत हे नाव पडलेलं आहे. काही विद्वान जे होऊन गेले त्यांना असं वाटलं की येथे भारत नावाची आदिवासी जमात राहत होती पूर्वी. या भारत नावाच्या आदिवासी जमातीवरून भारताला काय नाव पडलेलं आहे? भारत नाव पडलेलं आहे. आणि युरोपियन भाषेमध्ये आपल्या देशाला काय म्हटलं जातं? इंडस म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं एक. आणि आपलं संविधान आहे, संविधानामध्ये इंडिया आणि भारत या नावाने संबोधले गेलेले आहे. असं आपलं भारताचं नाव पडलेलं आहे. पुढे अजून डिटेलमध्ये कधी गेले तर हा नकाशा मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा आपला भारताचा नकाशा आहे. आत्ता सध्याचा भारताचा नकाशा. मध्य आणि दक्षिण भारतात उत्खलन, पोलिओलिथिक संस्कृती, नंतर दक्षिणपथ, खालच्या भागाला दक्षिणपथ आणि निओलिथिक संस्कृतीवरती ब्रह्मर्षी, ब्रह्मवर्त, आर्यवर्त असं संबोधलं गेलेलं होतं. पुढे अजून भारताला वेगवेगळे नाव होते. कुठलं नाव होतं? जम्बूद्वीप होतं. जम्बूद्वीप हे एक प्राचीन नाव आहे जे भारतीय उपखंडाला वर्णन करते. लक्षात ठेवायचं आहे, भारतीय उपखंडाचं नाव पहिले काय होतं? जम्बूद्वीप होतं. आणि पुराणामध्ये आणि बौद्ध साहित्यांमध्ये हे नाव आढळते, जे भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. लक्षात ठेवायचं आहे, बौद्ध साहित्य आणि पुराणांमध्ये नाव काय आहे? जम्बूद्वीप आहे.
असंच आपण बघा पहिल्यांदा फक्त भारताबद्दल बघून घेऊ, भारताला नाव कसे पडलेले आहे वेगवेगळे प्राचीन काळ बघू, वैदिक काळ बघू. पहिल्यांदा वैदिक काळात आर्यांनी वेदांची निर्मिती केली, धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेची उभारणी केली. यामध्ये वर्णव्यवस्था आणि धार्मिक विधी प्रमुख मानला गेला. आपल्याला माहिती आहे धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेची उभारणी केलेली आहे. वेगवेगळे धर्म इथे अस्तित्वात यायला सुरुवात झाले होते, वेगवेगळ्या जाती इथे अस्तित्वात आल्या होत्या. म्हणजे हा देव आहे, देवाच्या मस्तकातून कोण आलेले आहे, ब्राह्मण आलेले आहे. बाहूतून कोण आलेले आहे, क्षत्रिय आलेले आहे, क्षत्रिय. आणि नंतर कमरेतून कोण आलेले आहे, वैश्य आलेले आहे. आणि पायातून कोण आलेले आहे, शूद्र आलेले आहे. अशा पद्धतीने वर्णन झालेलं होतं. पहिल्यांदा आर्योत्तर कालखंड कधी बघितला तर यामध्ये असं होतं की हे जे वर्णव्यवस्था होती, हे वर्णव्यवस्था ही कर्मानुसार होती, कर्म. आणि नंतर ही कर्मानुसार चेंज झाली आणि कशानुसार बनलेली आहे, जन्मानुसार बनलेली दिसते. आणि पुढे जन्मानुसार बनली आणि ते कित्येक हजारो वर्ष तशाच पद्धतीने राहिलेली आहे. बरोबर ना. अशा पद्धतीने वैदिक काळ होता, धार्मिक विधी प्रमुख मानले जात होता. नंतर मौर्य साम्राज्य आलं. मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य तुम्हाला माहिती आहे मौर्याने केलेली होती, चंद्रगुप्त मौर्याने स्थापना केलेली होती. आणि ज्या राजाने नंद घराण्याचा पराभव केला, बरोबर ना, कोणत्या, चंद्रगुप्त मौर्याने नंद घराण्याचा पराभव केला होता, त्यावेळेस इथे धनानंद राजा राज्य करत होता. आणि विष्णुगुप्त किंवा चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला सपोर्ट केला होता. आणि हाही प्रश्न आयोगाने विचारलेला होता. इथे लक्षात ठेवायचं आहे, साम्राज्याचा निःहत्तर केला होता, बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी मदत केली होती. पुढे महाजनपद काळामध्ये तुम्हाला माहिती आहे 16 महाजनपद होते आणि मौर्य साम्राज्याची स्थापना झाली होती. त्यामध्ये मौर्य असो, मगध असो, कोसला असो इत्यादींचा समावेश होता. महाजनपदाचे राजकीय आणि सामाजिक बदल ह्या कालखंडामध्ये झालेले होते. नंतर मध्य भारत निर्मिती झाली. मध्ययुगीन भारतामध्ये गुप्त साम्राज्य आलं होतं. गुप्त साम्राज्याचा काळ संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात सुवर्णकाळ मानला जातो. मी फक्त आजचं लेक्चर राजकीय भूगोलावर घेत आहे. आणि आता पहिल्यांदा आपण जे बघत आहोत ते काय बघत आहोत, पहिल्यांदा भारताची पार्श्वभूमी. भारताला भारत हे नाव कसं पडलं, म्हणजे आपण पहिल्यांदा प्राचीन काळापासून 5000 वर्ष संस्कृती जुन्यापासून सुरुवात केली. आणि पहिल्यांदा आपण प्राचीन बघितलं. आता मध्ययुगीन मधलं गुप्त साम्राज्य बघतो आहे. गुप्त साम्राज्याला संस्कृती आणि कलेचा सुवर्णकाळ मानला गेला. आणि या काळामध्ये विज्ञान, गणित, साहित्य क्षेत्रांच्या मोठी प्रगती झाली होती. प्रिलियमला क्वेश्चन विचारला जातो, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात सुवर्णकाळ कोणता मानला गेला होता? गुप्त साम्राज्याचा काळ मानलेला होता. आणि गणित, साहित्य आणि विज्ञानाची प्रगती कोणत्या काळखंडात झाली होती? गुप्त काळात झाली होती. तुर्क तसेच मुघल काळ बघा, इथे हुरके आणि मुघल काळात भारतात मुस्लिम आक्रमण नियमित होत होते आणि मुस्लिमांचे आक्रमण झाले आणि व्यापार, वस्तुकला आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला होता. पुढे मराठा साम्राज्य अस्तित्वात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. गनिमी काव्याचे तंत्र वापरलेले होते आणि स्वराज्याची संकल्पना ही ऐतिहासिक ठरलेली होती. दख्खनमध्ये सल्तनी होत्या. वेगवेगळ्या दख्खनच्या सल्तनीमध्ये बहमनी असेल, विजयनगर असेल यासारख्या राज्यांचा समावेश होता. आणि सांस्कृतिक आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये याचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे अजून बघा, अशा पद्धतीने आपण भारताला भारत हे नाव कसं पडलं आणि प्राचीन कालखंडापासून तर आतापर्यंत बदल कसा झालेला आहे हे आपण बघितलं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर 100% विचारायचं आहे, सर आम्हाला हे समजलेलं नाही, भारताचे नाव यावर प्रश्न विचारतील का हे सांगता येत नाही.
परंतु तुम्हाला माहिती पाहिजे व्यवस्थित की सरांनी आम्हाला इथून सुरुवात केली होती, 5000 वर्ष जुनी संस्कृतीपासून सुरुवात केली होती. नंतर वायुपुराणाचं उदाहरण दिलं होतं, सप्तसिंधू प्रदेशाचं उदाहरण दिलं होतं, आर्यवर्ताचं उदाहरण दिलेलं होतं, नंतर ब्रह्मर्षीचं उदाहरण दिलं होतं, द्रविड पंथाचं उदाहरण दिलेलं होतं. नंतर आपण बघताना वैदिक कालखंड बघितला. वैदिक कालखंडामधले 2 ते 3 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवल्या. नंतर जम्बूद्वीप हे बघितलं. ते झाल्यानंतर आपण मौर्य कालखंड बघितला. नंतर मराठा साम्राज्य, गुप्त साम्राज्य, म्हणजे भारताची कशा पद्धतीने प्रगती होत गेलेली आहे ते. आणि 1947 मध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि ज्यावेळेस संविधानामध्ये कोणतं नाव स्वीकारलं गेलं, इंडिया आणि भारत या नावाने संबोधले गेले. हा आपला आजचा भारत आहे. आता भारत कधी बघाल तर मित्रांनो, हे भारताचा नकाशा आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवायचं आहे भारताचे क्षेत्रफळ. भारताने जगाच्या जवळजवळ किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 2.42% क्षेत्र व्यापलेले आहे. आणि जगाच्या जवळजवळ 17.5% लोकसंख्या भारतामध्ये राहते. बघा, म्हणजे ह्या भागामध्ये इतके 17.6% लोकसंख्या राहते. 2.42% क्षेत्रावर किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे बघा. मुख्य भूमीला हा समुद्रकिनारा कधी बघितला? ही आपली मुख्य भूमी आहे. ह्या मुख्य भूमीला समुद्रकिनारा कधी बघितला तर जवळजवळ मुख्य भूमीचा समुद्रकिनारा 6100 किलोमीटर मुख्य भूमीचा समुद्रकिनारा आहे. आणि एकूण समुद्रकिनारा कधी बघितला तर किती आहे? 7517 किलोमीटर इतका आहे. मित्रांनो, भारताचा तुम्ही सुरुवात करताना भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, काय आहे, मुलांना इथेच समजत नाही. सर आम्हाला अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे काय, रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय हे माहीत नाही. आता पहिल्यांदा मी तुम्हाला इथे एकदम छोट्या भागामध्ये अक्षरवृत्त, रेखावृत्त हे समजावून सांगतो. पुढे आपण डिटेलमध्ये घेणार आहे, पण इथे तुम्हाला समजला पाहिजे. बेसिक पासून सुरुवात करत आहोत. आता इथे बघा, ही आपली पृथ्वी आहे, बरोबर. पृथ्वीच्या मध्यातून काय गेलेलं आहे? विषुववृत्त गेलेलं आहे. थोडं मोठं करतो मी, काही मुलांना प्रॉब्लेम येत असेल समजण्यासाठी. बघा, इथे विषुववृत्त गेलेलं आहे 0 अंशावरून. नंतर 23.5 अंशावरून काय आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. वरती 23.5 अंश कर्कवृत्त गेलेलं आहे. खालती 23.5 अंशावरून काय गेलेलं आहे? मकरवृत्त गेलेलं आहे. इथे क टाकतो, इथे म टाकतो, इथे विषुववृत्त टाकतो आणि इथे आर्टिक वृत्त गेलेलं आहे. आर्टिक वृत्त किती अंशावरून गेलेलं आहे? 66.5 अंशावरून गेलेलं आहे. आणि या ठिकाणी उत्तर ध्रुव आहे. उत्तर ध्रुव हा 90 अंशावर उत्तर ध्रुव आहे. अंटार्क्टिक वृत्त हे बा हे 66.5 अंशावरून गेलेलं आहे. आणि या ठिकाणी दक्षिण ध्रुव हवा हा किती अंशावर आहे? 90 अंशावर आहे. तुम्हाला एक समजलं का? मी तुम्हाला इथे 0 सांगितलं, इथे 0 अंश, आणि इथून 1 2 3 4 5 6 असं वर गेले तर कितीपर्यंत आले आहे? 90 पर्यंत आले आहे. जे आडवे ह्या ज्या आडव्या रेषा आहे, या आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षरवृत्त म्हणतात. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये, याला उत्तर गोलार्ध म्हणतात, या उत्तर गोलार्धामध्ये 90 अक्षरवृत्त आहे. आणि दक्षिण गोलार्धामध्ये किती आहे? 90 अक्षरवृत्त आहे. आणि हे एक विषुववृत्त, एकूण अक्षरवृत्त कधी विचारले मित्रांनो तर किती आहे? 181 एकूण अक्षरवृत्त आहे. बघा, एक विषुववृत्त 0 अंशावर जे असलेलं, पुढे 90, वरती 90, खालती 90, असे एकूण अक्षरवृत्त किती असा प्रश्न विचारला तर किती अक्षरवृत्त आहे? हे 181 अक्षरवृत्त आहे. आणि जे अक्षरवृत्त असतात ते कसे असतात? आडवे असतात. लक्षात राहू द्यायचं आहे. पुढे तुम्हाला ते उदाहरण देईल मी, जेव्हा अक्षरवृत्ती विस्तार सांगेल तेव्हा तुम्हाला हे समजलं पाहिजे. हे बऱ्याच मुलांचं लक्षात येत नाही, सर हे आमच्या लक्षात बसत नाही, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं खूप मुलं विचारत असतात. इथे बघा, आता रेखावृत्त सांगतो. आपली हे पृथ्वी आहे, बरोबर. पृथ्वीच्या मध्यातून एक उभी रेष गेलेली आहे, बरोबर. 0 अंशावरून गेलेले आहे. इंग्लंडमधल्या ग्रीनिच या शहरावरून गेलेले आहे. आणि ह्या अशा उभ्या आहे, एकूण अशा रेषा आहे, अशा रेषा आहे एकूण. बघा, या 0 अंशावरून इकडे कधी गेले तर इकडे किती रेषा आहे? इकडे 179 रेषा आहे. इकडे 79 म्हणजे ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे. पश्चिमेला किती आहे? 179. आणि एक जी रेषा आहे ही वार रेषा आहे. ही 180 वर वार रेषा आहे. म्हणजे आणि 0 अंश, हे किती झाले आहे? म्हणजे या साईडचे 180, या साईडचे 180,
जे उभे असतात हे काय असतात, हे रेखावृत्त असतात. एकूण रेखावृत्त किती, प्रश्न कधी विचारला तर किती आहे, 360 रेखावृत्त आहे. रेखावृत्त हे समजले का तुम्हाला. 0 अंशावर मी तुम्हाला काय टाइम रेषा सांगितली, आपली टाइम रेषा 0 अंशावर ग्रीनिचच्या शहरातून गेलेली आहे आणि वार रेषा ही काय सांगितली, 180 अंशावरून वार रेषा सांगितली. हे समजलं पाहिजे. मी फक्त तुम्हाला इथे अक्षरवृत्त रेखावृत्त शिकवत नाही, तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगत आहे. अक्षरवृत्त आणि रेखावृत्त कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. डिटेलमध्ये तुमचा भूगोल जसं जसं आपण पुढे जाऊ. आता बघा आपली सुरुवातच झाली आहे. सर आम्हाला समजणार नाही का, आमचं हे आहे का ते आहे का. तुम्हाला डिटेलमध्ये एक गोष्ट समजणार आहे. प्रत्येकाचा पाया पक्का होणार आहे. प्रत्येकाला वैयक्तिक फक्त वाचण्याची फक्त नजर फिरवण्याची गरज असेल इतक्या अशा पद्धतीने मी तुम्हाला जिओग्राफी शिकवणार आहे. चला, अक्षरवृत्त रेखावृत्त तुमचं उभे जे काय असतात उभे रेखावृत्त असतात. एकूण रेखावृत्त किती प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात आले पाहिजे किती एकूण रेखावृत्त आहे, 360 रेखावृत्त आहे. आणि एकूण अक्षरवृत्त किती प्रश्न विचारला तर किती आहे, एकूण अक्षरवृत्त 181 अक्षरवृत्त आहे. मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आहे, हे आपले पृथ्वी आहे. मी तुम्हाला आडवे जे सांगितले हे काय सांगितले, आडवे हे अक्षरवृत्त सांगितले. एकूण किती सांगितले, 300 किती सांगितले, 360 का 181, 181 सांगितले. आणि हे जे उभे आहे हे काय सांगितले, हे तुम्हाला उभे रेखावृत्त सांगितले. आणि हे किती आहे, 360 आहे. आणि ही जी तयार झाली आहे याला काय म्हणतात, वृत्त जाळी असं म्हटलं जातं. आणि ही वृत्त जाळी या गोष्टीसाठी वापरली जाते. एखाद्या देशाचे स्थान दाखवण्यासाठी वृत्त जाळीचा वापर करतात, लोकेशन दाखवण्यासाठी वृत्त जाळीचा वापर करतात. तुम्हाला काही काही मुलांना सर आम्हाला दिशा समजत नाही, दिशा समजत नाही, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे लक्ष द्या, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. इथे ही आग्नेय दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे, ही वायव्य दिशा आहे आणि ही नैऋत्य दिशा आहे. अशा 8 दिशा आहे. या दिशा लक्षात ठेवायच्या आहे. इथे आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. या ठिकाणी पूर्व दिशा, इथे उत्तर दिशा, इथे पश्चिम दिशा आणि इथे दक्षिण दिशा अशा दिशा आहे. आता भारत, आता मी तुम्हाला भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार दाखवतो. भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार, सर आम्हाला अक्षरवृत्तीय विस्तार सांगा भारताचा. चला भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार बघू. आता आपण पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार काय आहे तो इथे बघा. इथे हा म्हणजे कसा विस्तार बघायचा आपल्याला. अक्षरवृत्त कसे सांगितले मी, आडवे जे सांगितले आहे, आडवे हे काय आहे, अक्षरवृत्त आहे. म्हणून आडवा विस्तार बघू पहिल्यांदा. भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार काय, 8 अंशार उत्तर अक्षरवृत्त. सर इथे उत्तर अक्षरवृत्त का म्हणताय तुम्ही, हे तर दक्षिणेकडे दिसतंय मला. सांगतो, हे पण सांगतो, फक्त इथे लक्षात ठेवा. 8 अंशार उत्तर अक्षरवृत्त ते 37.6 बघा, आडवा विस्तार सांगितला मी तुम्हाला, 37.6 उत्तर अक्षरवृत्त. सर हे ठीक आहे, आम्हाला हे कळालं की तुम्ही हे उत्तर साईडला म्हणून उत्तर म्हटलं, परंतु भारताच्या दक्षिण साईडला आहे तरी उत्तर का म्हटलं. बरोबर, प्रश्न आला असेल ना तुमच्या मनात. फक्त लक्षात ठेवा काय सांगितलं, 8 अंशार उत्तर अक्षरवृत्त, 37.6 उत्तर अक्षरवृत्त. आलं लक्षामध्ये. पुढे रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, उभा जो विस्तार आहे. आता आपण उभा विस्तार बघून घेऊ, नंतर या दोघांमधला फरक सांगतो मी तुम्हाला. बघा हा म्हणजे असा जो उभा विस्तार आहे, हा उभा विस्तार दाखवतोय मी तुम्हाला. इथे बघा 68.7 काय, पूर्व रेखावृत्त. सर इथं पश्चिम दिशा सांगितली, तुम्ही पूर्व का सांगताय ते पण सांगतो. बघा फक्त लक्षात ठेवायचं आहे, 68.7 पूर्व रेखावृत्त ते 97.25 मीटर आता बरं का. हे पूर्व रेखावृत्त. आयोग असा चूक करतो, या ठिकाणी पश्चिम देतो, या ठिकाणी पूर्व देतो. पण लक्षात ठेवायचं आहे 68.7 पूर्व रेखावृत्त ते 97.25 पूर्व रेखावृत्त. आता पूर्व का आले. आता आपली ही वृत्तजाळी, मी तुम्हाला इथे वृत्तजाळी सांगितली भारताचा. इथे सांगताना मी तुम्हाला हा विषुववृत्त सांगितला. इथे बघा 0 अंशावरून विषुववृत्त गेलेला आहे. बरोबर, इथे 1 2 3 4 मोजत कधी गेले तर इथपर्यंत हे किती येतात, 90 अक्षरवृत्त येत असतात. बरोबर, मग भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार, भारत कुठे असेल, इथे कुठे असेल, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये असेल. म्हणून तुम्हाला इथे सांगितलं की 8 अंश 4 उत्तर अक्षरवृत्त
आणि ते काय आहे 37°6 उत्तर अक्षरवृत्त. बरोबर, उत्तर गोलार्धात असल्यामुळे दोन्ही म्हणजे इथलं भारताच्या दक्षिणेकडचं टोक केप कामोरीन कन्याकुमारी हे सुद्धा उत्तरेकडे आहे. म्हणजे कुठे जगाच्या नकाशावर म्हणजे उत्तर गोलार्धात आहे. म्हणून आपला अक्षरवृत्त विस्तार 8 उत्तर अक्षरवृत्त ते 37°6 उत्तर अक्षरवृत्त अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आणि आता इथे पूर्व का सांगितलं, इथे हे मूळ रेखावृत्त ग्रीनिच्या शहरावरून गेलेलं आहे. ज्या उभ्या रेषा आहे हे काय असतं, रेखावृत्त असतं. सांगितलं मी तुम्हाला इथे मोजताना 1 2 3 4 5 6 7 असं आपण कितीपर्यंत मोजलेलं आहे, असं आपण 179 पर्यंत मोजलेलं आहे. इथून पश्चिमेकडे सुद्धा 1 2 3 4 5 असं आपण कितीपर्यंत मोजलेलं आहे, 179 पर्यंत मोजलेलं आहे. आणि 180 वर आपल्याला काय दिसलेले आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा. त्यामुळे हे पूर्वेकडे भारत कुठे असेल, मग या ठिकाणी भारत असेल. म्हणून भारताचं जे स्थान आहे 68°7 बघा इथे 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त. कारण हा भारत कुठल्या गोलार्धामध्ये आला, रेखावृत्ताच्या पूर्व गोलार्धामध्ये आहे. अक्षरवृत्ताच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे, अक्षरवृत्ताच्या भारत कुठल्या गोलार्धामध्ये आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणून दोन्हीकडचं जे स्थान आहे हे कसं आलेलं आहे बघा, पूर्व आलेलं आहे. कारण पूर्व गोलार्धात असल्यामुळे उत्तर गोलार्धात असल्यामुळे उत्तर आलं. म्हणून तुम्हाला विचारल्यावर सर भारताचं मूळ स्थान कुठे आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचं मूळ स्थान आहे. लक्षात ठेवा, भारत कोणत्या गोलार्धामध्ये येतो, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत येत असतो. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? जास्त घाई होत नाही ना, शब्द रचना प्रत्येकाला समजत आहे ना, प्रत्येकाला शब्द रचना कळायला पाहिजे, व्यवस्थित समजलं पाहिजे. नाही समजलं तर मला विचारायचं आहे, कॉल करा, SMS करा, कौटिल्य IAS ला कॉल करा, सचिन सर कॉल उचलतील आणि सांगतील. सर्व कुठलीही फॅकल्टी असो तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील. हे अक्षरवृत्ते विस्तार, रेखावृत्ते विस्तार, मी तुम्हाला इथे अक्षरवृत्त रेखावृत्त शिकवलेलं नाही, फक्त वरच्यावरून याची माहिती सांगितलेली आहे. जास्त डीपमध्ये सुद्धा गेलेलो नाही. यामधलं अंतर किती आहे, काय किती आहे हे पुढे सांगेल मी तुम्हाला. हे बघा, भारताचा जो वार रेषा आहे, आपली जे टाईम रेषा आहे ही बघा, ही कुठून गेलेली आहे, 82.5° रेखावृत्तावरून. काही मुलांना प्रश्न पडत असेल, सर हे 82.5° रेखावृत्तावरून का गेले. मित्रांनो, हे अंतर मोजून बघा, 68°7 पासून मोजा ते 97°25 पासून मोजा. हे एकूण किती रेखावृत्त येतात, एकूण 30 रेखावृत्त येतात. आता एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी, पुढे शिकवतो मी तुम्हाला, एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात. तर इथे 30 रेखावृत्तांमधला फरक येतो. 30 रेखावृत्त ओलांडण्यासाठी 2 तास लागतील, बरोबर ना, म्हणजे 120 मिनिट लागतील. आता हा 120 मिनिटाचा फरक टाळण्यासाठी बरोबर मध्यम भाग बघा, मध्यम भाग कशावर आहे, इथे आहे, 82.5°वर आहे. आणि या 82.5°वरून भारताची प्रमाण वेळ गेलेली आहे. भारताची प्रमाण वेळ किती अंशावरून गेलेली आहे, 82.5 पूर्व रेखावृत्तावरून गेलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे समजावतं हे कसं काय. तर आता जी प्रमाण वेळ गेलेली आहे कोणकोणत्या राज्यातून गेलेले आहे, इथे उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड म्हणून गेलेले आहे, ओडिशा म्हणून गेलेले आहे आणि आंध्र प्रदेश म्हणून गेलेले आहे. 5 राज्य म्हणून भारताची प्रमाण वेळ गेलेली आहे. आपला हा भारत आहे. आता भारत शिकताना आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवू की भारताचे जे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण टोक कोणकोणते आहे ते बघून घेऊ. इथे भारताचे जे पूर्व पश्चिम टोक बघा, या ठिकाणी हे पूर्व साईड आहे. पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. हा पेन घेतो, बघा बघा इथे ही जी पूर्व साईड आहे, इथलं जे ठिकाण आहे इथे किबिथू नावाचं ठिकाण आहे अरुणाचल प्रदेशामध्ये. सर्वात पूर्वकडचा राज्य कुठलं विचारलं तर अरुणाचल प्रदेश. आणि सर्वात पूर्वकडचं ठिकाण कुठलं, किबिथू हे ठिकाण आहे. आणि सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण कोणतं असा प्रश्न कधी विचारला तर गुजरात या राज्यामध्ये घुवर मोठा हे आहे, घुवर मोठा हे ठिकाण आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात उत्तरेकडचं जे ठिकाण आहे इथे सर्वात उत्तरेकडचं ठिकाण दप्तार आहे.
दप्तार सर्वात उत्तरेकडचं ठिकाण आणि सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण हे कन्याकुमारी आहे. लक्षात ठेवा, कन्याकुमारी हे ठिकाण आहे मुख्य भूमीवरील. आणि इथे इंदिरा पॉईंट हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. पुढे सांगतो मी तुम्हाला इंदिरा पॉईंट हे कसं दक्षिणेकडील टोक आहे. तर मी तुम्हाला भारत शिकवत आहे पहिल्यांदा, ते पण प्रॉपर शिकवायला सुरुवात केलेली नाही. तुम्हाला फक्त भारताचा राजकीय आवाका कशा पद्धतीने आहे, भारताचं नेमकं क्षेत्रफळ काय आहे हे प्रॉपर इथे मी तुम्हाला सांगत आहे. एक एक गोष्ट एक असा टप्पा आपण एक टप्पा चढत जाऊ आणि पुढे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवत जाईल. पुढे बघा आता मित्रांनो, इथे आता एक लक्ष द्या. आता भारत आहे, हा राहू देऊ ना, पुसत नाही अजून, हा भारत आहे. भारत बघताना या ठिकाणी तुम्हाला मी दिशा पण सांगितलं आहे. इथे बघा, इथे पाकिस्तान देश आहे, इथे अफगाणिस्तान देश आहे, इथे नेपाळ आहे, इथे भूतान आहे, इथे चीन आहे, इथे काय आहे, इथे म्यानमार आहे, इथे बांगलादेश आहे आणि इथे श्रीलंका आहे. आणि हा जो श्रीलंका आहे हा कशापासून वेगळा झाला आहे, पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यापासून श्रीलंका भारतापासून वेगळा झाला आहे. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. भारतापासून श्रीलंका कशामुळे वेगळा झाला आहे, पालची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे वेगळा झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडे कुठला देश आहे, श्रीलंका आहे. पूर्वेकडे कुठला आहे, इथे बांगलादेश आहे, म्यानमार आहे. उत्तरेकडे कुठला आहे, भूतान, नेपाळ, इथे चीन आहे. इथे पश्चिमेकडे कुठला आहे, इथे पाकिस्तान आहे. इथे काय आहे, इथे अफगाणिस्तान वर आहे. आणि पूर्वेकडे कुठला समुद्र आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर. आणि पश्चिमेकडे कुठला आहे, अरबी समुद्र. अरबी समुद्र व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तुम्हाला आता प्रॉपर पेज दाखवतो आपण काय घेतलं, कसं घेतलं. तर हे बघा, व्यवस्थित पेज बघून घ्या, वाचू शकतात तुम्ही झूम करून, म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल. एक पहिल्यांदा हा भाग शिकवला, नंतर हा भाग शिकवला, नंतर हा भाग शिकवला, नंतर हे भाग मी तुम्हाला प्रॉपर सांगितले, नंतर आजूबाजूची माहिती सांगितली, राज्य सांगितले, नंतर घटक राज्य सांगितले. हे जे राज्य आहे या राज्यांना 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. भारताची जी भूप्रादेशिक क्षेत्र आहे 12 नॉटिकल मैल इतके भारताचे भूप्रादेशिक क्षेत्र इतकं आहे. पुढे बघू आपण याची डिटेलमध्ये माहिती. फक्त इथे भारताबद्दल एक गोष्ट जेवढं सांगतो आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. भारत बघा, अक्षरवृत्तीय विस्तार, अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार कधी बघितला तर भारताचा जवळजवळ सारखा आहे. सर कसा सारखा आहे सांगा बरं का आम्हाला. हे मित्रांनो इथे विचार करा. भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार काय सांगितलं, 8/4 उत्तर अक्षरवृत्त आणि 37/6 उत्तर अक्षरवृत्त इतका सांगितला, बरोबर ना. हा म्हणजे यांच्यामध्ये जो फरक कितीचा आहे, जवळजवळ 29.30चा फरक आहे, बरोबर. आणि रेखावृत्तीय विस्तार काय सांगितला, 68.7 पूर्व रेखावृत्त सांगितलं आणि 97.25 पूर्व रेखावृत्त सांगितलं, बरोबर. यांचा पण जो फरक आहे हा कितीचा आहे, जवळजवळ कितीचा आहे, 30चा फरक आहे. म्हणजे अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जवळजवळ कसा आहे, सारखा आहे. भारताचा शेवटचा टोक कधी बघितलं तर इंदिरा पॉईंट आहे आणि हे इंदिरा पॉईंट हे 6:45 उत्तर अक्षरवृत्तावर आहे, लक्षात ठेवायचं आहे. इंदिरा पॉईंट भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आणि भारताच्या मुख्य भूमीवरील दक्षिणेकडचं टोक. इथे हा प्रश्न कधी विचारला तर तिथे मी तुम्हाला कन्याकुमारी सांगितलं होतं. सर्वात उत्तरेकडचं ठिकाण मी तुम्हाला दप्तार सांगितलं, सर्वात पूर्वेकडचं ठिकाण मी तुम्हाला काय सांगितलं, किबितू सांगितलं आणि सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण मी तुम्हाला काय सांगितलं, घुमर मोठा सांगितलं. हे गुजरातमधलं सांगितलं, लक्षात ठेवायचं आहे. 2004 मध्ये जेव्हा सुनामी आली तेव्हा हा त्रिकोणी आकाराचं जे बेट होतं, त्रिकोणी आकार असं आपल्याला वाटतं, आपल्याला काय वाटतं, टोक आहे म्हणजे त्रिकोणी आकार असेल, परंतु मित्रांनो इंदिरा पॉईंट हा त्रिकोणी नसून काही प्रमाणामध्ये आकार होता, चतुष्कोणी टोक होतं. म्हणून 2004च्या सुनामीमध्ये हे पाण्याखाली गेलेलं आहे. भारतात सर्वात दक्षिणेकडचं टोक इथे लक्षात ठेवायचं आहे. भारत, आपला भारत, आपण जो भारत म्हणतो, ज्याला भारतवर्ष नाव दिलं होतं आणि ज्याला भारत खंड नाव दिलं होतं, तो पहिले भारत उपखंड आपला अशा पद्धतीने होता. त्यावेळेस पाकिस्तान आपला भारताचा भाग होता.
भारताचं एकूण क्षेत्रफळ कधी बघितलं म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या पहिले तर इतकं 42,27,378 चौरस किलोमीटर इतकं भारताचं एकूण क्षेत्रफळ होतं। नंतर भारत स्वातंत्र्य झाला आणि भारताचं जे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ राहिलेलं आहे आणि पाकिस्तानचं क्षेत्रफळ 7,96,095 चौरस किलोमीटर हे पाकिस्तानचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो। आणि बांगलादेशचं क्षेत्रफळ 1,44,000। बांगलादेश सुद्धा स्वातंत्र्य होण्यासाठी भारताने मदत केली होती 1971ला। आपण जसं म्हणतो की सर भारत निर्मिती होताना 1947ला ज्यावेळेस संस्थानांचं विलिनीकरण झालं तेव्हा पूर्ण ते आपल्याकडे किती 552 संस्थाने होते, पण सुरुवातीला आपले 549 संस्थानांचं विलिनीकरण झालं होतं आणि नंतर एक एक संस्थान घेतलेलं होतं। म्हणजे हे पहिल्यांदा जम्मू काश्मीर आपण ताब्यात घेतलं। ताब्यात बी कसं घेतलं, पाकिस्ताननं जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं होतं तेव्हा राजा हरिसिंह नावाचा तिथे राज्य करत होता। नंतर आक्रमण केल्यानंतर भारतासाठी मदतीसाठी आले होते ते राजे। नंतर आपण त्यांच्याकडून सामीलनाम्यावर सही करून घेतलेली होती आणि तो भाग आपण आपल्या ताब्यात ठेवलेला होता। म्हणजे करारानुसार कधी बघितलं तर ते आपल्या ताब्यात आहे, पण अजून पण भारताचा आणि पाकिस्तानचा ह्या भागावरून वादविवाद असतोच। चला 2 नंबरचं जे ठिकाण आहे हा हे कुठलं, जुनागडचं हे ठिकाण आपण ताब्यात घेतलेलं होतं। ताब्यात म्हणजे ते लोकांचं मतदान झालं जुनागडमध्ये 1948ला आणि भारताच्या बाजूने लोकांनी मत केलं आणि जुनागड हे ठिकाण ताब्यात आलं आणि नंतर 1948 साली पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद आपण ताब्यात घेतलेला आहे, कारण हा भारताचा हार्ट होता, मधला भाग होता। आणि नंतर आपण 1948ला असे भारतामध्ये एकूण किती संस्थाने झाले, एकूण 552 संस्थाने झाले आणि आपला देश आजचा भारत देश अशा पद्धतीने निर्माण झालेला दिसतो। बघा भारत ते जो क्षेत्रफळ सांगितलंय मी तुम्हाला 32,87,263 चौरस किलोमीटर आपला भारत देश आहे आणि हा भारत देशाचे एकूण असे भाग निर्मिती झाले आहे। आता तुम्हाला एक एक सांगतो। जसंच पाकिस्तानमध्ये या भागामध्ये सुद्धा वादविवाद होते। कलाटचा भाग असेल, पाकिस्तानने कलाट हे 1948 मध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि इथे ग्वादार हे ठिकाण जे आहे 1958 मध्ये पाकिस्तानने स्वतःच्या देशामध्ये सामील करून घेतलेलं होतं, ग्वादारला आणि कलाटला। भारताच्या आपण जसे आपण 3 भाग म्हणतो तसे पाकिस्तानचे पण हे 2 भाग आहे। नंतर त्यानंतर दादर नगर हवेली भारतामध्ये आलं 1954ला। मुलांना तेच प्रश्न येतात सर की पुढे काय काय कसं झालं, तर दादर नगर हवेली 1954ला भारतामध्ये आलं। नंतर दमण दीव 1961ला भारतामध्ये आलं। 1961ला सुद्धा अजून गोवा सुद्धा भारतामध्ये आलं, बरोबर। नंतर 1954 सालीच दादर नगर हवेली असो आणि पॉंडिचेरी हे दोन्ही 1954 साठी आले आणि नंतर सिक्कीम हे भारतामध्ये 1975 मध्ये सामील झालं होतं, लक्षात ठेवायचं आहे। आणि पुढे 1971 मध्ये ईस्ट पाकिस्तान जो होता, ईस्ट पाकिस्तानचं रूपांतर कशामध्ये झालं आहे, बांगलादेशमध्ये, आणि भारताने भरपूर मदत केली होती बांगलादेशला। मित्रांनो अशा पद्धतीने आपला जो उपखंड होता असे काही ठिकाणं भारतामध्ये आले आणि असे जे भाग होते हे भारतापासून वेगळे झाले आणि आजचा हा भारत आपल्या उभ्या माणसासारखा भारत तुम्हाला दिसतो। तुम्हाला मी राज्यसेवा मेन्स शिकवत आहे, डिस्क्रिप्टिव्हमध्ये कशा पद्धतीने लिहायचं, काय पद्धतीने लिहायचं, कसे प्रश्न विचारले जातील, तुम्हाला एक पार्ट म्हणजे शिकवण्याची पद्धत आणि तुमच्या लक्षात ठेवण्याची पद्धत। तुम्ही कुठलंही पुस्तक कधी वाचलं तरी पण आपल्या नोट्स किंवा आपण जे सांगत आहात किंवा कौटिल्याच्या नोट्स असो, बाकीचे पुस्तकं असो किंवा तुम्ही बाकीचे शिक्षक लोक असं, तुम्हाला ह्यामध्ये शिकवण्याचा फरक समजेल। गॅरंटी आहे तुमचं 100% माझ्याकडे लक्ष असेलच असं वाटतं मला। व्यवस्थित लक्ष द्या, तुमचं सर्वचं सर्व लक्षात येईलच। पुढे भारताचे क्षेत्रफळ मी तुम्हाला सांगितलं, पण भारत क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो, 7वा क्रमांक लागतो मित्रांनो। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पहिला क्रमांक इथे खालतीवरती झालेला आहे, फक्त इथे लक्षात ठेवा। आता सांगतो मी तुम्हाला, पहिला क्रमांक 1 नंबर कुठल्या देशाचा आहे, रशियाचा आहे। 2 नंबर कशाचा आहे, कॅनडाचा आहे। नंतर कशाचा आहे, चीनचा आहे। नंतर अमेरिकेचा आहे। नंतर
ब्राझीलचा आहे, नंतर ऑस्ट्रेलियाचा आहे आणि नंतर इंडियाचा आहे. मी असं ट्रिक्स लक्षात ठेवले. रक्साबाई म्हणजे रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. रक्साबाई 7वा क्रमांक लागतो आणि भारताचे क्षेत्रफळ 32,87,263. जगाच्या 2.42% भारताने क्षेत्र व्यापलेले आहे. बघा चौथ्यांदा मी तुम्हाला भारताचे क्षेत्रफळ सांगितलेलं आहे. लक्षातच राहायला पाहिजे. राजकीय भूगोल शिकवत आहे, इथून आपलं शिकवणं चालू झालं असंही नाही. आपल्याला फक्त भारताबद्दल आपण बाकी माहिती घेत आहोत, भारताची माहिती घेत आहोत अजून सुद्धा आपण. पुढे बघा, भारताचे क्षेत्रफळ कधी बघितलं, रशिया कधी वगळता कधी बघितला, पूर्ण युरोपच्या क्षेत्रफळा एवढं भारत आहे. कॅनडाचा 1/3 भारत आहे. कॅनडाचा दुसरा क्रमांक लागत होता नाही, म्हणजे 33% कॅनडाचा भारत आहे. लक्षात ठेवायचं आहे. रशियाचा 1/5 आहे. रशियाचं क्षेत्रफळ जितकं आहे 20% रशियाचे क्षेत्रफळ भारताने व्यापलेलं आहे. जपानच्या 8 पट भारत आहे. जपानपेक्षा बघा किती मोठा आहे भारत, 8 पट भारत आहे. आणि ज्या ग्रेट ब्रिटननं भारतावर 150 वर्ष राज्य केलं, त्या ग्रेट ब्रिटनच्या भारत 13 पट मोठा आहे. हे आपला भारत आहे. भारताचे क्षेत्रफळ कधी बघितले तर भारताच्या क्षेत्रफळानुसार एक राज्य आता आपण बघू. भारताच्या क्षेत्रफळानुसार हे मास्टर लोकांचं काम आहे, हे इतकं लक्षात ठेवायचं नाही, कारण हे मी तुम्हाला लिहून दिलं आहे. सर आम्ही हे सर्व क्षेत्रफळ पाठ करायचं का, नाही, गरज नाही. भारताच्या क्षेत्रफळानुसार पहिलं राज्य कुठलं लागतं, प्रॉपर मॅपनुसार असं लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी काय आहे, इथे राजस्थान आहे, इथे मध्य प्रदेश आहे, इथे काय आहे, इथे महाराष्ट्र आहे, या ठिकाणी काय आहे, यूपी आहे आणि या ठिकाणी काय आहे, गुजरात आहे. असे पहिले 5 राज्य क्षेत्रफळानुसार मोठे क्रमांक आहे. एक सांगितलं. सर्वात मोठं राज्य कोणतं सांगितलं मी तुम्हाला, सर्वात मोठं राज्य 1 नंबर राजस्थान. तुम्हाला इथे दाखवतो, इथे हा भारताचा नकाशा काढून दाखवतो, इथे मोठे आणि लहान राज्य तुम्हाला दाखवतो. प्रॉपर सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे, प्रश्न चुकायला नको. हा बघा, हा भारताचा नकाशा आहे आपला. या ठिकाणी राजस्थान आहे पहिला क्रमांक, 2 नंबर मध्य प्रदेशचा क्रमांक, 3 नंबर महाराष्ट्राचा क्रमांक आणि 4 नंबर इथे यूपीचा आणि 5 नंबर इथे काय आहे, गुजरातचा क्रमांक. क्षेत्रफळानुसार पहिले 5 राज्य मोठे आहे. आणि लहान राज्य कधी बघितले तर लहान राज्यांमध्ये बघा, सर्वात छोटं राज्य कुठलं आहे, गोवा आहे. गोवा इथे आहे, इथे गोवा, मी इथे जी लिहितो, इथे GSचा अभ्यास करू, इथे सिक्कीम आहे, बरोबर. GSTचा अभ्यास करू आता आपण. GST बघा, गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा. GST आणि नामी NM म्हणजे GST कोणी लागू केला आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी लागू केलेला आहे. त्यामुळे आपण सर्वात छोट्या राज्यांचे ट्रिक्स लक्षात ठेवू शकतो. म्हणजे सर्वात छोटे राज्य कोणते आहे, गोवा आहे, सिक्कीम आहे, त्रिपुरा आहे, नंतर नागालँड आहे आणि नंतर मिझोराम आहे. लक्षात ठेवा. GST NM लक्षात राहिलं तरीही चालेल. मोठे राज्य आणि छोटे राज्य लक्षात राहिले असेल तर पुढे सांगतो मी तुम्हाला. यापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुम्ही लक्षात ठेवा, 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि महाराष्ट्राने भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, जवळजवळ 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. येते का लक्षामध्ये. ही ते बाकीचे क्षेत्रफळ हे लक्षात ठेवायचे नाही आणि गरज पण नाही, हे शिक्षक लोक शिकवतात तुम्हाला फक्त की हे लक्षात ठेवा. आत्ता राज्यसभेला प्रश्न विचारलेला मी मागच्या बी लेक्चरमध्ये घेतलेलं होतं बघा मुलं, हा सुद्धा प्रश्न चुकलेला होता. केंद्रशासित प्रदेशानुसार क्षेत्रफळ सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोणकोणता आहे, हा प्रश्न तुम्ही राज्यसभा पूर्वचा पेपर बघा 2024चा, तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला तिथे दिसेल. सर्वात मोठं राज्य केंद्रशासित प्रदेश कुठला आहे, लडाख आहे. म्हणजे सर्वात वरती लडाख आहे आणि सर्वात खालती काय, लक्षद्वीप आहे. LL लहान आणि मोठा आणि लहान, लडाख L लार्ज आणि सर्वात लहान कोण आहे, ल आहे, लक्षद्वीप. हे लक्षात. नंतर 1 नंबर असंच खालती, 1 नंबर लडाख आहे, 2 नंबर जम्मू काश्मीर आहे,
नंतर कुठला आहे, नंतर अंदमान निकोबार आहे, नंतर दिल्ली आहे, नंतर दादर नगर हवेली दीव दमन, नंतर पोंडिचेरी, नंतर चंदीगड असे ठिकाणं आहे. पहिले 2 बी लक्षात ठेवले तरी चालेल. सर्वात लहान पहिले मोठे कोणकोणते मोठे आहे, लडाख आणि जम्मू काश्मीर. आत्ता जे नवीन झाले ते झाल्यानंतर नंतर काय येतात, अंदमान निकोबार हे हे ठिकाण येतं. सर्वात लहान काय सांगितलं मी तुम्हाला, लक्षद्वीप सांगितलं. आणि 2 नंबर लहान काय आहे, चंदीगड सांगितलं. आणि नंतर काय आहे, इथे चंदीगड आहे LCP, नंतर पॉंडिचेरी आहे लहान. सर्वात लहान लक्षद्वीप, नंतर चंदीगड, नंतर पॉंडिचेरी असे आहे. आणि मोठे असे आहे. आणि सध्या केंद्रशासित प्रदेश किती आहे, 8 केंद्रशासित प्रदेश. आणि राज्य किती आहे, 28 घटक राज्य. एकूण किती झाले, 36 झाले. येतंय का मित्रांनो, प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य, एकूण किती सांगितले, 36 झाले. आता क्षेत्रफळानुसार जिल्हे, कोणकोणते क्षेत्रफळानुसार जिल्हे मोठे आहे. इथे फक्त प्रिलियमला क्वेश्चन विचारले जातात. मेन्सला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारत नाही. सर अशा पद्धतीने विचारता का, मेन्सला कशा पद्धतीने विचारता ते तुम्हाला सांगतो मी पुढे. हे झाल्यानंतर मी तुम्हाला मुख्यचे प्रश्न मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. पुढे बघा आता, सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, कच्छ आहे. कच्छ कुठे आहे, सर्वात मोठा जिल्हा. इथे कच्छ आहे का, नाही. सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, आपण सर्वात मोठं केंद्रशासित प्रदेश काय बघितलं होतं, लडाख बघितलं होतं. म्हणून लडाख मधलं काय आहे, लेह सर्वात मोठा जिल्हा आहे. भारतातला सर्वात मोठा जिल्हा कोणता, लेह आहे. लडाखमध्ये आहे. 2 नंबरचा मोठा जैसलमेर, 3 नंबर बिकानेर, नंतर बारमेर आणि नंतर कच्छ आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात लहान पॉंडिचेरीमधलं माहे हे ठिकाण सर्वात फक्त 9 क्षेत्रफळ इतकं आहे. माहेचं 9 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. माहे एक पहिला सर्वात मोठा जिल्हा लक्षात पण राहिला तरीही चालेल आणि सर्वात छोटा जिल्हा लक्षात राहिला तरीही चालेल. तिथे लेह सांगितलं आणि इथे काय सांगितलं, माहे. बाकीचं वाचून दाखवतो. मध्य दिल्ली येतो, नंतर यानम, कावरत्ते आणि दिल्ली येतो, नवी दिल्ली येतो. असे जिल्हे आहे. हे पाठ करायचं नाही, हे मास्तर लोकांचे काम आहे. तुम्ही पाठ करायचं नाही. आपला भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त हे कर्कवृत्त मी तुम्हाला हे शिकवत असताना, अक्षरवृत्त रेखावृत्त शिकवत असताना इथे विषुववृत्त सांगितलं आणि 23.5 अंशावरून हे काय सांगितलं, कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि हे कर्कवृत्त कुठून गेलेलं आहे, भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. बरोबर, भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथे भरपूर ऊन असतं. एप्रिल, मे, जूनच्या कालखंडामध्ये खूप ऊन असतात या राज्यांमध्ये. महाराष्ट्रामध्ये पण ह्या जिल्ह्यांमध्ये जे उत्तरेकडचे जिल्हे आहे तिथे खूप ऊन येतात. कारण सूर्याचं स्थान, ॲक्च्युली सूर्य तिथल्या तिथे असतो, पृथ्वी फिरत असतं, परंतु कर्कवृत्त हे सूर्याच्या समोर गेलेलं असतं, त्यामुळे इथे ऊन असतं. आता कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे हे लक्षात ठेवा. आपण बघा, इथे गुजरात म्हणून कर्कवृत्त इथे लिहून देतो. इथे गुजरात म्हणून कर्कवृत्त गेलेलं आहे. नंतर राजस्थान, नंतर मध्य प्रदेश, नंतर छत्तीसगड, नंतर झारखंड, नंतर पश्चिम बंगाल, नंतर त्रिपुरा आणि नंतर मिझोराम. इथे गुजरात आहे, सर्वात शेवटी मिझोराम आहे. इथे बघा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 घटक राज्यातून काय गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. आपला भारत होता. या ठिकाणी मी तुम्हाला हे शिकवताना असं सांगितलं, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे, बंगालचा उपसागर. आणि या ठिकाणी काय आहे, अरबी समुद्र. इथे पाकिस्तानचं सांगितलं, इथे अफगाणिस्तान सांगितलं, इथे नेपाळ सांगितलं, इथे भूतान सांगितलं, इथे चीन सांगितलं, इथे म्यानमार सांगितलं, इथे बांगलादेश सांगितलं आणि इथे पालची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात. यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळा झालेला आहे हे सांगितलं. एक लक्ष देत चला, टप्प्याटप्प्याने लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा प्रॉपर जॉग्राफी क्लिअर होईल आणि तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण सोडवता येईल, डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण सोडवता येईल. तुम्ही सरळ सेवापासून तर UPSC पर्यंत कुठलीही परीक्षा कधी दिली तरी पण आपल्यामधून कव्हर होईल. कारण मी तुम्हाला लिखाणकाम पण शिकवणार आहे, तुम्हाला राज्यसेवेला प्रश्न कसे विचारता हेही सांगणार आहे. कंबाईनला तुम्हाला तर माहिती आहे, 1 लाईन बीटला प्रश्न विचारता एकदम सोपे असतात. राज्यसेवा प्रिलियमला प्रश्न विचारताना
पहिला प्रश्न विचार अ ब क ड ऑप्शनमध्ये प्रश्न असतात आणि मेन्सला आत्ता 2025 पासून डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रश्न विचारतात। डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रश्न आपण बघू। भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्यामुळे भारताचे दोन भाग झालेले आहे। उत्तरचा जो भाग, दक्षिणचा जो भाग आहे हा उष्णकटिबंधामध्ये येतो, उष्णकटिबंध, आणि उत्तरेकडचा भाग जो आहे हा कुठे येतो, समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो। भारतामध्ये सर्व प्रकारचे ऋतू आढळतात। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू भारतामध्ये असतात। जगातला असा एकमेव देश आहे, एकमेव नाही म्हणता येणार, परंतु हा काही बोटावर मोजणे इतके देश आहे की तिन्ही ऋतू आहे। जगात फक्त दोनच ऋतू असतात, पावसाळा हा ऋतू नसतो, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू जगामध्ये असतात, तर भारतामध्ये तिन्ही ऋतू आढळत असतात। खालचा भाग हा उष्ण कटिबंधात आहे आणि वरचा हा कशात आहे, समशीतोष्ण कटिबंध। नावातच आहे समशीतोष्ण, हे उष्ण कटिबंध आणि हे वरचं शीत कटिबंध, दोघांमधला जो भाग हा कोणता येतो, समशीतोष्ण। शीतोष्ण बरोबर, शीत आणि उष्ण मिळून जे तयार झालेला आहे तो, म्हणून वरती गत गेल तर वरती भरपूर थंडी असते। हिवाळ्यात जाऊन बघा, अक्षरशः दिल्लीमध्ये इतके धुके पडलेले असतात, समोरचा माणूस सुद्धा दिसत नाही। इथे जम्मू काश्मीरमध्ये जाऊन बघा, बर्फ दिसतो तुम्हाला। इथे खालती येऊन बघा, त्याच वेळेला कर्कवृत्तावर खतरनाक ऊन दिसतं। अजून खालती या, तुम्हाला ज्या वेळेस विषुववृत्तावर सूर्य असतो त्यावेळेस, म्हणजे त्या ठिकाणी सूर्याचं स्थान असतं त्यावेळेस खालती भरपूर ऊन असतं, बरोबर ना। म्हणून भारतातले ऋतू हे 3 ऋतूमध्ये भारत विभागला गेलेला आहे। तुम्हाला 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं हे समजलं का? तुम्हाला प्रश्न अजून आता मी तुम्हाला मेन्सला सांगितलं, पूर्वला प्रश्न विचारताना पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा, हा राज्यांचा क्रम विचारू शकतात। पूर्वेकडून क्रम लावताना इथे मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, वेस्ट बेंगॉल आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे आणि गुजरात आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम सांगितलेला होता। हे पाठ करायचं नाही मित्रांनो। तुमचं काम काय आहे, मी शिकवत असताना तुमचा जो असा रफ नकाशा काढायचा आहे, नकाशावर एक 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 माहिती भरत चला। एका पेज असं पेज झालं पाहिजे शिकवता तुम्हाला ते वाचता पण यायला नको, इतकी माहिती काढत चला, कारण हे लेक्चर तुमच्याकडे रेकॉर्डेड राहणार आहे। पुढे बघा, भारत समशीतोष्ण विभागापेक्षा उष्ण भागापेक्षा दुप्पट आहे, तरी भारताचे हवामान कसे आहे, उष्ण म्हटले जाते। समशीतोष्णपेक्षा भारतामध्ये उष्ण भाग जास्त आहे, तरी पण भारत कसा आहे, या भागामध्ये भारताचे हवामान उष्ण प्रकारचे आहे असं म्हटलं जातं। आणि तुम्हाला माहिती आहे, मही जी नदी आहे ही कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते। कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून गेलेले आहे। कर्कवृत्तावर तुम्हाला प्रश्न विचारू शकते की कोणकोणते शहरे जवळजवळ आहे। भोपाळ, बरोबर, भोपाळ हे कर्कवृत्ताच्या जवळ आहे। गांधीनगर आहे, रांची आहे, ऐजवाल आहे, हे राजधानीचे क्षेत्र कर्कवृत्तावर आहे। कोणकोणते सांगितले, भोपाळ सांगितलं, गांधीनगर, रांची आणि ऐजवाल। शहर कधी बघितले तर गुजरातमधलं अहमदाबाद आहे, बनसोडा हे राजस्थानमधलं आहे, मध्य प्रदेशमधलं विदिशा, उज्जैन आणि भोपाळचं सांगितलं, आणि छत्तीसगडमधलं सोनहाट आहे आणि अंबिकापुरम, हे तुम्हाला क्षेत्र सांगितलं। तसेच आपण पश्चिम बंगालमध्ये कधी गेले तर कृष्णनगर आणि हुबळी हे आहे, आणि मिझोराममधले उदयपूर, त्रिपुरा हे इथे येतात, आणि चंपाई, सियालसूप हे कर्कवृत्ताच्या जवळ आहे। आणि माही जी नदी आहे ही कर्कवृत्ताला किती वेळा छेदते, 2 वेळा छेदते असं सांगितलं। कर्कवृत्त प्रश्न कशाही कुठल्याही अँगलनं कधी आला, शहर आजूबाजूचे विचारो, पूर्वपासून पश्चिमेकडे लांबी विचारो, पश्चिमेपासून पूर्वेकडे विचारो, कुठलाही प्रश्न आला, क्रम विचारो, राज्यांचा क्रम विचारो, तरीही तुमचा प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे, प्रश्न चुकवायचा नाही, बरोबर। आता प्रमाण वेळ, मी तुम्हाला प्रमाण वेळ शिकवताना सांगितलं, इथे आता आपण चांगलं डिटेलमध्ये बघू। प्रमाण वेळ, आपली प्रमाण वेळ किती अंशावरून गेलेली आहे, किती रेखावृत्तावरून गेलेली आहे, 82.5 पूर्व रेखावृत्तावरून गेले। आता प्रमाण वेळ कसे काढतात, इथे कोरं पेज आहे, इथे लक्ष द्या। आता या ठिकाणी सांगतो, इथे बघा, मूळ जे प्रमाण वेळ रेषा आहे ही 0 अंशावरून गेलेली आहे। 0 अंशावरून कुठे गेलेली आहे, लंडन या शहरातून ग्रीनिच येथून गेलेले आहे,
बरोबर, ग्रीन 0 अंशावर. असं आपण 1 2 3 4 5 6 7 असं मोजत कधी गेलं. ही इकडे पूर्व दिशा येते. पूर्व दिशा लक्षात ठेवायचं, इथे पूर्व दिशा आहे. पूर्वेकडे हे एकूण रेखावृत्त किती असा प्रश्न आला तर एकूण किती आहे 179 रेखावृत्त पूर्वेकडे येतात. असेच ह्या 0 अंशापासून 1 2 3 4 5 असे मोजत कधी गेले तर इथे एकूण रेखावृत्त पश्चिमेकडे किती आले 179 रेखावृत्त आले. आणि हे जे 180 वर आहे ही 180 अंशावर 180 अंश रेखावृत्त वर काय आहे आपले वार रेषा. इथे वार रेषा लिहितो आणि ते वेळ रेषा लिहितो, प्रमाण वेळ लिहितो, प्रमाण वेळ रेषा लिहितो इथे 0 अंशावर. बरोबर, 179 179 0 अंशाचे 1 आणि 180चे 1 असे एकूण रेखावृत्त मी तुम्हाला किती सांगितले होते 360 मित्रांनो. परंतु तुमच्या मनात हा प्रश्न आला का 360च का आले, का सर आले असतील आम्हाला काय माहिती. अरे काय माहिती, काय माहिती पाहिजे ना, 360च का आले. बरोबर, आपले 24च तास का आहे, 24च्या जागी 22 का नाही, 19 का नाही, 18 का नाही, 36 का नाही, 37 का नाही, असा प्रश्न येत असेल ना मनामध्ये. इथे लक्षात ठेवायचं आहे 24च तास का. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 360 रेखावृत्त काय ते पहिल्यांदा बघू. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी एक म्हणजे 0 पासून तर एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतात 4 मिनिट लागतात. लक्षात ठेवायचं आहे. आपले रेखावृत्त मी तुम्हाला किती सांगितले 360 रेखावृत्त सांगितलेले. आता इथे काय सांगितलं एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतात 4 मिनिटं लागतात. आता मला सांगा तर 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील 15 चौक सर 60 मिनिटं लागतील. चला ठीक आहे. 30 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील 3 चौक 12 सर 120 मिनिटं लागतील. ठीक आहे. आता मला सांगा 180 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील, किती मिनिटं 18 चौक किती झाले 8 चौक 32 बरोबर 4 1 4 आणि 3 7 म्हणजे 720 सर 720 मिनिटं लागतील 180 रेखावृत्त. आता 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील 360 रेखावृत्त आहे ना. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात तर 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील 0 चा 0 6 चौक 24 4 लिहिले 2 84 लिहिले 3 चौक 12 आणि 2 14 म्हणजे किती मिनिटं सर 1440 मिनिट लागतील. आता हे 1440 मिनिटाचं तासात रूपांतर करा बरं. किती तास झाले बरोबर 24 तास झाले. म्हणजे 24च का आले 24च तास का आहे आणि 360च का रेखावृत्त घेतलेले आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळाले का भेटलं असेल बरोबर. आता आपण हे मूळ रेखावृत्त कुठून गेले आहे 0 अंशावरून गेले आहे. 0 अंशावरून जाता जाता आपण पूर्वेकडे जाताना आपली प्रमाण वेळ कशी पकडायची आहे पूर्वेकडे पकडायची आहे म्हणजे पुढे पकडायचे आहे. तर पश्चिमेकडे जाताना प्रमाण वेळ कशी पकडायची आहे मागे पकडायची आहे. तुम्हाला आत्ताच काही वेळ पहिले मी सांगितलं काय सांगितलं की भारताची प्रमाण वेळ हे किती तास पुढे आहे 5.5 तास पुढे आहे. किंवा भारताची प्रमाण वेळ किती रेखावृत्तावरून गेलेले आहे किती रेखावृत्तावरून गेलेले आहे 82. आता परंतु 82 का आणि 5.5 तास का पुढे आले. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागत आहे 4 मिनिटं लागत आहे. तर 82 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील 4 दुने 8 आणि 8 चौक 32 सर 328 मिनिटं. मग एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागत आहे तर अर्ध रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिट लागतील 2 मिनिटं लागतील. 328 अधिक 2 किती मिनिटं झाले 330 मिनिट. 330 मिनिट म्हणजे किती तास झाले 6 पंचे 30 आणि वरचे 30 म्हणजे किती 5.5 तास. हा भारत हा कोणत्या गोलार्धामध्ये आहे पूर्व गोलार्धामध्ये आहे रेखावृत्ताच्या. असं भारताचं मूळ स्थान कधी विचारलं तर उत्तर पूर्व पण रेखावृत्ताच्या पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणून भारताची प्रमाण वेळ हे किती तास पुढे आहे 5.5 तास पुढे आहे. 5.5च का आले हे कळालं का तुम्हाला. हे प्रत्येकाला समजतंय का नाही समजलं तर मला परत विचारायचं आहे. मी तुम्हाला सर्वांना उद्देशून विचारत आहे बरोबर. कमेंट करायचे आहे सर आम्हाला समजलेलं नाही
ज्यांना समजलं नाही त्यांनी परत लेक्चर बघायचं आहे, थोडं मागे जायचं आहे, परत लेक्चर बघायचं आहे. तुम्हाला व्ह्यू भरपूर दिलेला आहे बरोबर. इथे बघा 5.5 तास का आले. इथे ज्या मुलाला कळालं एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागत आहे, 4 मिनिटं लागत आहे बरोबर. 4 मिनिट तर 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील, 60 मिनिट लागतील. 120 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील, 12×48 480 मिनिटं लागतील. तर 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिट लागतील, जवळजवळ 1440 मिनिट. म्हणजे किती तास लागतील, 24 तास लागतील. मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करा म्हणून 360 आले. आणि मूळ रेखावृत्तापासून कुठे जायचं आहे, पूर्वेकडे जाताना प्रमाण वेळ कशी पकडायची आहे, पुढे पकडायची आहे. आणि मूळ रेखावृत्तापासून इकडे जाताना पश्चिमेकडे जाताना प्रमाण वेळ कशी पकडायची आहे, मागे पकडायची आहे. माझ्याबरोबर सर्वजण आहे का, हे कळालं का. तुम्हाला हे इतकं डिटेलमध्ये दिलेलं आहे हे पण समजून जाईल. परंतु मित्रांनो इथे मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित जे सोडवून दिलेलं आहे तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवा. म्हणून म्हणत असो ऑनलाईन बॅचेसमध्ये आणि रेकॉर्डेड बॅचेसमध्ये फरक पडतो, ऑफलाईन बॅचेसमध्ये फरक पडतो, लाईव्ह बॅचेसमध्ये फरक पडतो. चला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. भारताच्या भूराजकीय दृष्टिकोन बघू. नैसर्गिक जी सीमा आहे आपली, ही नैसर्गिक सीमा इथे कुठला काय आहे, नैसर्गिक सीमा येथे आपला हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वताबद्दल पण मी तुम्हाला 2-3 प्रश्न लिहून देणार आहे. ज्यावेळेस भारताचे 5 प्राकृतिक विभाग शिकवेल मी पुढे त्यावेळेस तुम्हाला समजेलच. हिमालय पर्वत आहे, हिमालय भारत चीन असो, भारत तिबेट असो, भारत नेपाळ आहे. भारताने या देशांसोबत नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे. आग्नेय आणि पूर्व साईडला बंगालचा उपसागर आहे बघितला आपण. पश्चिमा नैऋत्य साईडला कुठला समुद्र आहे, अरबी समुद्र आहे. दक्षिणेला हिंदी महासागर आहे. एकमेव असा महासागर आहे ज्या देशाच्या नावावरून ह्याला नाव पडलेलं आहे, हिंदी महासागर हिंदुस्थानाच्या नावावरून पडलेला आहे. पर्शियन लोकांनी याचा उच्चार हेच केला म्हणून सिंधू संस्कृतीचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, हिंदू संस्कृतीमध्ये. आणि नंतर संस्कृतीचं कशामध्ये रूपांतर झालं, धर्मामध्ये रूपांतर झालं. प्रत्येकाला समजत आहे का मित्रांनो. या ठिकाणी इथे लक्ष द्या. इथे बांगलादेश आपण बघितला, इथे म्यानमार, इथे नेपाळ, इथे भूतान, इथे चीन, इथे अफगाणिस्तान, इथे पाकिस्तान, असे भारताच्या आजूबाजूला किती देश आहे हाही प्रश्न आयोगाने विचारले होता आणि तरीही मुलांचा चुकलेला होता. बघा किती तर 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे सर, भारताला 7 देशांच्या सीमा लाभलेल्या आहे. तर भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे, 7वा क्रमांक आहे. सर्वात मोठा महामार्ग कितवा नंबरचा आहे, 7वा महामार्ग आहे बरोबर ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 7 देशांच्या सीमा लागलेल्या आहे. काही मुलांना 8 लिहिलेला होता तरी मी तुम्हाला सांगितलं श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळा झालेला आहे, पालची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखात यामुळे श्रीलंका हा भारतापासून वेगळा झालेला आहे. भारताचे मित्रांनो ही सागरी सीमा कधी बघाल तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला लागलेली इथे सागरी सीमा कोणाकोणासोबत असेल, मग इथे या ठिकाणी पाकिस्तान आहे, पाकिस्तान सोबत आहे. इथे श्रीलंका आहे, श्रीलंका सोबत आहे. इथे मालदीव आहे, मालदीव सोबत भारताची सागरी सीमा आहे. या ठिकाणी म्यानमार आहे, म्यानमार सोबत आहे. इथे इंडोनेशिया आहे, इंडोनेशिया सोबत सागरी सीमा आहे. आणि ते थायलंड आहे. भारताची सागरी सीमा किती देशांसोबत आहे. सागरी सीमा आणि भूसीमा यामध्ये फरक आहे. सागरी सीमा म्हणजे भारताचा समुद्र कोणत्या कोणत्या देशांना लाभलेल्या आहे, ह्या देशांना. मग तिथे मालदीव आलं, थायलंड आलं आणि म्यानमार आलं, असे 7 देशांना लाभलेले आहे. इंडोनेशिया आलं बरोबर ना. आणि भारताच्या आजूबाजूला किती देश आहे, 7 देश आहे. लक्षात ठेवायचं आहे. भारताची जलसीमा म्हणजे एकूण समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा सांगितला, एकूण सांगतोय 7517 किलोमीटर लांबीचा एकूण समुद्रकिनारा आहे. आणि मुख्य भूमीचा किती आहे, 6100. मुख्य भूमी म्हणजे फक्त ही 6100 किलोमीटर लांबी आहे. लक्षद्वीप आणि निकोबार बेटे सोडून किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे, 9 राज्यांना. आता तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगतो मी कसा लाभलेला आहे, काय लाभलेला आहे, किती किलोमीटर लाभलेला आहे. इथे बघा पहिल्यांदा राज्यांचे लोकेशन लक्षात ठेवा. इथे गुजरात आहे, इथे महाराष्ट्र आहे, इथे गोवा आहे, इथे कर्नाटक आहे, इथे केरळ आहे, इथे तामिळनाडू, इथे आंध्र प्रदेश, इथे ओडिशा,
इथे किती, इथे काय आहे, वेस्ट बेंगॉल आहे. असे एकूण किती राज्य आहे, 9 राज्य आहे. आणि 4 केंद्रशासित प्रदेश बघा, या ठिकाणी अंदमान निकोबार आहे, इथे लक्षद्वीप आहे, 2 झाले. इथे काय आहे, इथे पॉंडिचेरी आहे, किती झाले, 3 झाले. आणि इथे दादर नगर हवेली दीव दमन आहे. हे अशा 4 केंद्रशासित प्रदेश म्हणजे 9 अधिक 4 एकूण किती झाले, बरोबर 13 यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न विचारताना आयोग विचारतो, पूर्वला इथे प्रश्न विचारला जातो. आता मी समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य ज्यावेळेस किनारपट्टी प्रदेश शिकवेल त्यावेळेस तुम्हाला सांगेलच की किनारपट्टी प्रदेशाबद्दल तुम्हाला मी प्रश्न लिहून दाखवेल. काही राज्यसेवा मुख्यचे कशा पद्धतीने प्रश्न लिहायचे आहे भारताच्या 5 प्राकृतिक भागामध्ये. आता आपण काय शिकत आहोत, आपण भूगोलाला नेमकी सुरुवात केलेली नाही, आपण फक्त राजकीय आवाका बघत आहोत, राजकीय भूगोल बघत आहोत. येत आहे का लक्षामध्ये. सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणाला लाभलेला आहे, गुजरातला लाभलेला आहे सर्वात जास्त. बघा 1 नंबर इथे गुजरात लक्षात ठेवा. आता आपण पहिल्यांदा 1 नंबर गुजरातला लाभलेला आहे. 2 नंबर समुद्रकिनारा कोणाला आहे, आंध्र प्रदेशला आहे. इथे पेन चेंज करू. पहिल्यांदा 1 नंबरला कोणाला लाभलेला आहे, गुजरात. 2 नंबर आंध्र प्रदेश. 3 नंबर तामिळनाडू. असं जायचं, पहिल्यांदा गुजरातपासून आंध्र प्रदेशला जायचं, नंतर तामिळनाडूला जायचं. इथे तामिळनाडूला गेल्यानंतर इथे परत इथे गुजरातच्या खालती काय आहे, महाराष्ट्र आहे. बरोबर, गुजरातवरून आंध्रला गेले, आंध्रच्या खालती तामिळनाडू आहे, परत इथे गुजरातच्या खालती महाराष्ट्र आहे. म्हणजे 4 नंबर महाराष्ट्राला लाभलेला आहे. एकूण किती, 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. पहिले 4ही लक्षात ठेवले तरी चालेल. नंतर केरळला लाभलेला आहे 5 नंबर. आणि नंतर केरळ नंतर कुठला आला, ओडिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, दादर नगर हवेली, दीव दमण, अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेटांना सर्वात कमी. अशा पद्धतीने हा समुद्रकिनारा लाभलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. एकूण किती सांगितला, 7517 किलोमीटर सांगितला. भारताची जी भूसीमा आहे आपली, ही भूसीमा आता मी तुम्हाला सांगितलं 7517 किलोमीटर. भारताची एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे, 15200 किलोमीटर लांबीची भूसीमा आहे. त्यामध्ये पण आता आपण एकदम डिटेलमध्ये बघू. भूराजकीय संबंधावर राज्यसेवा मुख्यला प्रश्न डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रश्न येऊ शकेल. भारत चीन सीमेबद्दल प्रश्न येऊ शकेल किंवा भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमाचे वर्णन करा किंवा मीमांसा करा, अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकेल. इथे बघा, तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवतो पहिल्यांदा आणि नंतर बाकीच्या गोष्टी सांगतो. नंतर इथे वर्णन पण दिलेलं आहे. इथे भारत बांगलादेश बघू. भारत बांगलादेश एकूण भूसीमा किती लाभलेले आहे, 4096 किलोमीटर लाभलेले आहे भारत आणि बांगलादेश. कोणकोणत्या राज्यांना बांगलादेशची सीमा लाभलेली आहे, पश्चिम बंगाल. तुम्हाला इथे प्रश्न कधी विचारला, एकूण दुसऱ्या देशाला कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लाभलेली आहे असाही प्रश्न कधी आला तरी कुठल्या राज्याची सांगायची आहे, पश्चिम बंगालची सांगायची आहे. अजूनपर्यंत इथे प्रश्न आलेला नाही, परंतु प्रश्न आला तरी ते तुम्ही सांगू शकतात. पुढे इथे बघा, 1 नंबर पश्चिम बंगाल आहे, नंतर त्रिपुरा आहे, नंतर मेघालय आहे, नंतर आसाम आहे, नंतर मिझोराम आहे. म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात की इथे काय, इथे पश्चिम बंगाल आहे, इथे वेस्ट बेंगॉल आहे, इथे नंतर 2 नंबर काय, इथे इथे त्रिपुरा लक्षात ठेवा, इथे मेघालय लक्षात ठेवा, इथे आसाम लक्षात ठेवा आणि या ठिकाणी मिझोराम लक्षात ठेवा. अशा एकूण 5 राज्यांना बांगलादेशची भूसीमा लाभलेली आहे आणि किती, 4096 किलोमीटर लांबीची. चीनची भूसीमा बघा, चीनला एकूण 3488 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे भारताची, 3488. सर्वात जास्त लडाख या केंद्रशासित प्रदेशाची, लडाखची भूसीमा बघा 1597 म्हणजे जवळजवळ 1600 किलोमीटर आहे. नंतर अरुणाचल प्रदेश 1126, उत्तराखंड आणि सिक्कीमची 220 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने आणि नंतर हिमाचलची 200 किलोमीटर आहे. असे 1 2 3 4 5 म्हणजे 1 केंद्रशासित प्रदेश आणि 4 घटक राज्य यांची सीमा लाभलेली आहे. बाकीच्या भूसीमा पाठ करण्याची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवा. 3488. नेपाळला बघा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि उत्तराखंड अशा नेपाळला लाभलेल्या आहे आणि 1750 किलोमीटर लांबीच्या भूसीमा लाभलेल्या आहे. इथे पाकिस्तान बघा,
पाकिस्तानला 3323 किलोमीटर लांबीचे भूसीमा लाभलेले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख, राजस्थान, गुजरात आणि पंजाब म्हणजे 3 घटक राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश पाकिस्तानला भूसीमा लाभलेले आहे 3326. हे बाकीचं मी तुम्हाला शिकवतो नंतर. भारत म्यानमारला कोणत्या इथे अरुणाचल प्रदेश आहे, खालती मिझोराम आहे, नंतर या ठिकाणी मणिपूर आहे, या ठिकाणी नागालँड आहे. अशा 4 घटक राज्यांची सीमा 1643 किलोमीटर लांबीची लाभलेली आहे. भूतानला बघा इथे 1 2 3 4 घटक राज्यांची सीमा 713 किलोमीटर लाभलेली आहे. आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, अरुणाचल प्रदेश आहे आणि सिक्कीम आहे. अशी भूतानला लाभलेली आहे. अशा पद्धतीने ह्या भूसीमा आपण लक्षात ठेवलेल्या आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये यांचे राजकीय संबंध बघू आणि एकूण याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघू आणि पुढच्या लेक्चरमध्ये बाकीची सुद्धा माहिती आणि तुम्हाला मी प्रश्नसुद्धा शिकवणार आहे. या लेक्चरचा पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीने भारताचा राजकीय भूगोल 2 पार्टमध्ये असेल. भेटू मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद. काही प्रॉब्लेम असेल तर SMS करायचा आहे, कॉल करायचा आहे. धन्यवाद.